लोकल ही मुंबईची लाईफलाईन, मुंबईकरांच्या जगण्याचा अविभाज्य भाग। या लोकल प्रवासामध्ये रोजचे काहींचे तर 3 ते 4 तास जातातच। साहजिकच या लोकलशी मुंबईकरांचे भावनिक बंध जुळलेले असतात। असं असलं तरी सुद्धा दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गर्दीमुळे मुंबईतल्या लोकलमध्ये खास करून महिलांच्या डब्यामध्ये असं काही घडलं की तुम्ही चक्रावून जाल। एका व्हिडिओतून ही घटना समोर आली आणि दिवसातली मोठी ब्रेकिंग न्यूजही झाली। महिला स्पेशल लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी। चर्चगेट विरार लोकलमध्ये महिला उठल्या एकमेकींच्या जीवावर। जागेच्या वादातून प्रकरण मारहाणीपर्यंत। मीरा रोड भाईंदर दरम्यान 17 जूनच्या सायंकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। प्राथमिक माहितीनुसार जागेच्या वादातून या दोन्ही महिला हमरीतुमरीवर आल्या। प्रकरण इतवर गेलं की मारहाणीत रक्तबंबाळ व्हायची वेळ आली। संध्याकाळी 7:32 भाईंदर स्थानकात लोकल दाखल झाल्यावर रेल्वे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि दोन्ही महिलांना गाडीतून खाली उतरवलं। केवळ जागेच्या कारणावरून महिला प्रवाशांमध्ये झालेल्या या प्रकरणाने महिलांच्या समस्यांनाही वाचा फोडली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये नोकरदार महिलांची संख्या वाढली आहे, तरी लोकलमधील महिला डब्यांची संख्या ही तेवढीच राहिली आहे। त्यात फर्स्ट क्लासमध्ये तर छोटे डबे आरक्षित आहेत। ट्रेन लेट होतात, कामावर जायला उशीर होतो, त्यामुळेही अनेकदा चिडचिड होते। मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना होत असलेला शारीरिक आणि मानसिक त्रास, बसायला जागा मिळत नाही, त्यामुळेही अनेकदा मनस्ताप होतो। पश्चिम रेल्वेवर 10 तर मध्य रेल्वेवर 2 लेडीज स्पेशल लोकल आहे। हार्बरवर देखील 2 लेडीज स्पेशल लोकल आहे। ही संख्या वाढत्या महिला प्रवाशांमुळे अपुरीच आहे। आज पश्चिम रेल्वेमध्ये तरी लेडीज स्पेशलची संख्या वाढविण्यात आलेली आहे, पण मध्य रेल्वेमध्ये तुम्ही बघाल तर किती एकच महिला स्पेशल आहे। आणि काही डब्यांमध्ये आम्ही मागणी केली होती म्हणून एक 12 वर्षापूर्वी काही ट्रेनला 3 डबे महिलांसाठी वाढविण्यात आले होते, पण त्यानंतर कुठेही काही महिलांसाठी वेगळं विशेष काही केलेलं दिसून येत नाही आहे। तर याच्याकडे जरा शासनाने गांभीर्याने बघितलं आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली तरच ही जी भांडणं आहे ती थांबवली जातील। अनेक वेळा महिलांच्या डब्यात जे वाद होतात त्याची काही तात्कालीन कारणंही समोर आली आहेत। अनेक महिला त्यांचं उतरायचं स्टेशन यायला वेळ असतानाही डब्याजवळ उभ्या राहतात, त्यामुळे ज्यांना उतरायचं असतं त्यांना जागा मिळत नाही आणि तिथेच खटका उडतो। हातात सॅक बॅग असेल तर धक्का लागतो, कधी पिशव्या, खाण्याच्या डब्याची बॅग चढता उतरताना एकमेकांमध्ये अडकते। समोरच्या महिलेचे केस अडकतात, केसांची पिन लागूनही अनेकदा वादाची वेळ येते। ड्रेसची ओढणी अडकूनही काही वेळा वाद होतात। वयस्कर लोकांनाही बसायला मिळत नाही। दुसरी गोष्ट, ती 4 सीटला जरी कुठली महिला बसली तरी ती तिसरी सवाली अगदी धक्काबुक्की करणार, अगदी मारामारी होईपर्यंत ही स्थिती आहे। अगदी जास्त करून अंधेरी ते विरार खूप आहे तसं बघितलं तर। हो, काय नेमक्याचा ग्रुप असतो महिलांचा ग्रुप असतो ना, तो नाला सोपाऱ्यावरून जास्त असतो आणि त्या नेमक्यानं दुसऱ्या कोणालाही बसू देत नाही। त्यांचा ग्रुप आणि त्यांचीच माणसं, म्हणजे ते कसं दुसरं कोण मीरा रोडला उतरणार असेल तर मग ते तिसरी त्यांची कोण पुढे येणारी मैत्रीण असेल ना, तिलाच बसायला देणार, बाकी कोणाला बसायलाच देणार नाही। मुंबईकर हे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणींसाठी धावून जाण्याच्या स्पिरिटसाठी ओळखले जातात। तिथे महिला प्रवाशांनी एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखी मारामारी करणं हे धक्कादायक असलं तरीही त्यांची प्रवासामधली अगतिकता ही त्याची दुसरी बाजू आहे। 7:57ची ट्रेन आहे लेडीज स्पेशल, तर तिकडनं मीरा रोडला आम्हाला अजिबात चढून देत नाही। ह्या डाऊन येतात आणि डोर पॅक करतात एकतर, आणि मी तिला बोलली की पुढे जा, तर ती मला बोलली की मी म्हटलं तिला हे भाईंदरची गर्दी खाली होते, मग मी जाते पुढे। तर ती मला बोलते की जा तू त्यांना सांग। म्हटलं तुला गरज आहे तर तू सांग। तर मला बोलते की माझ्या डोक्यात तिने नोकीला काहीतरी घातला। मग मी कशी आतमध्ये गेले आणि मला महिलांनी पण सावरली दुसऱ्या, आणि कशी आतमध्ये जाऊन मी पण धरले ते केस, कारण आपण स्वतः दुसऱ्यांचा मार खायला नाही आलोय जन्माला। त्यामुळे लोकल प्रशासनानं तोडग्याची योग्य पावलं उचलली आणि महिला प्रवाशांनी त्याला साथ दिली तर जागेवरून वाद होणार नाही, नव्हे वादाला जागाच राहणार नाही हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।